Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Revenge World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे second last day in Goa आणि जसं तुम्ही vlogs बघत आहात खूप छान असे वॅकेशन्स चालू आहेत, मस्त रिलॅक्सेशन, खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर करत आहे. प्लस विलामध्ये आम्ही छान टाइम स्पेंड करत आहोत आणि मेन म्हणजे पूर्ण हेक्टिक स्केड्यूलमध्ये आपण निवांत आपल्या मनाच्या हिशोबाने सगळं काही चालू आहे. आणि काल पण जोरात बर्थडे सेलिब्रेशन झाला. 2 ठिकाणी आम्ही एक्सप्लोर केलं जे नवीन होते आमच्यासाठी आणि छान होते प्लेसेस, ते रेस्टॉरंट्स. आणि आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. इट विल बी मोर ऑफ रिलॅक्सेशन ओनली, बट धमाल मस्ती करू आम्ही विलामध्ये. आणि येस, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live love. Morning. Morning. तुझी सोय बघ. आमची जोरात तयारी. तुझी सोय बघ, जवळ टाकव. सुरमई काय ते कोलंबी पोहे, त्याला वाफ द्यायला हे नाही ना आपल्या पाशी. प्रॉन्स हे काय? चणक. ते चणक आहे. काय पाहिजे नाही आणि एक बाई चिंबोरी. सो फाल्गुनी, अभि आणि रचना तिघांनी किचन मध्ये घातली आहे धुमाकूळ. नाही लाव, कारण ना तो एवढा पण स्ट्रॉंग नाहीये मसाला, त्याला जास्त लावायला लागेल तरच होईल. लिंबू पिळायला ना. हा, लिंबू देते. ह्यानू तू आंघोळ केली नाही ना? चहा ठेवू? अभि करू का अंडा तुला लागले? तर मी आंघोळ करतो पटकन. ना अभि? नाही, तू कुठे नाही बोललीस ना. आहे मिरची वगैरे टाकून पाहिजे का? हे पाहिजे काय आणलं नाही. त्याच्यासोबत काय खायला? ब्रेड आहे का? ब्रेड 2च तुकडे आहेत. ब्रेड नाही का? नाही, मला बोललेच नाही. लालवाला नाही, ते कलर पण टाकत असतील. नाही पण त्यांचा मसाला पण तेवढाच अजून टाकायला पाहिजे ताई. त्याच्याशी तुझा एकदम रेडिश कलर होता मसाला. बघ तो कोणता टाकलेला? हाच टाकलेला. रात्री सगळं मी क्लीन करून गेलो. हो बघितलं मी. ती सकाळी तेच बोलते, जिजू सगळ्या जागेवर विलाचा फुल यूज केला, युटिलायझेशन किचन मध्ये. विलाचं युटिलायझेशन होतं बोलतो. आणि त्याच्यात किचन. मस्त स्लाइस केलेत ग. चलो, let's have breakfast. Let's have breakfast. चिकन मसाला पावरच नाही, फक्त ह्याच्यासारखा लागतो. छान छान. आम्ही एगू खातोय. आम्ही स्ट्रॉंग आहे. छान 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 आहे. तिकडे आता मी गेलेलो मार्केटमध्ये, तिथे नव्हतं, आता गेलो. अभिसाठी खास ऑमलेट, इंटरनॅशनल ऑमलेट. फ्रॉक सारखं झालं त्याला. ते हाफरा पाहिजे. कुठला तो इंग्लिश मध्ये काय बोलतो? व्हाईट स्नॅप. आपण सुरमई
फ्रायडच बरोबर तू पण लावून चॉनकचं रस्सा. बघू आता मला येणार आहे एवढे साडे व्हरायटीज फाल्गुनीने खास बनवलेत. लेझी डे आहे आज, लेझी डे. सो बॅक ब्रेकफास्ट वरून डायरेक्ट लंच अभिचा. पकड ना. मोबाईलवर टाकले सर. बाबू थांब, फोन आलाय कोणाचा तरी. अगं फोन आलाय ना. स्पेशल क्रॅब. क्रॅब गार्लिक. बड़े सारे वैरायटीज. चौनक, सुरमई, क्रॅब, प्रॉन्स. मजा आहे बाबा. चौनकचा रस्सा. होय बाई पुसलं ना कधी. मस्त झोपा दोघी. ऐसा घे तिला, दीदीला घे. दीदी घे तिला. ये दीदीला करायची मस्त. सो आज आहे आमचा इथे लास्ट डे विलामध्ये. उद्या आम्ही चेकआउट करणार आहोत. सो स्विमिंगमध्ये सगळे चाललेत. अभि फाल्गुनी ऑलरेडी गेले. येते मी आणि समजा हे करू. दुपारी एकदम मस्त जेवण झालं. त्यानंतर आम्ही झोपलो आणि संध्याकाळी सुद्धा मोस्ट प्रॉबॅबली तेच असणार आहे, कारण खूप मच्छी आणलेली. म्हणून मग आता मी ती फक्त मॅरिनेट करून ठेवलं. दुपारी जेवढं हवं होतं तेवढं केलं आणि आता बाकीचं सगळं फ्रीजमध्ये ठेवलं आहे. एक बेस्ट असतं जेव्हा आपण विला घेतो, आपल्याला सगळं काही इक्विपमेंट्स मिळतात. याच्या आधीचा जो होतो ना गोल्डन स्वीट, तिथे काही वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा सगळं काही होतं. आत्तासुद्धा आहे बट चार्जेबल आहे, कारण इट्स लाईक अन रिसॉर्ट. आणि रिसॉर्टमध्ये ते अपार्टमेंट सिस्टम आहे. खूप लोकांना विचारलं की ते कुठे आहे, ते कलंगूटला आहे गोल्डन स्वीट म्हणून. आणि पण ते छान आहे, एकदम स्पेशियस आहे. 2 BHK रूम्स आहे. पण तेच आहे की तिथे किचनसाठी ना यू हॅव टू पे एक्स्ट्रा. जे पण इक्विपमेंट्स घ्याल तुम्ही, गॅस घ्या किंवा केटल घ्या, काहीही घेतलं तरी तिथे यू हॅव टू पे एक्स्ट्रा. पण हे विलाचं तसं नाही. इथे सगळं काही आहे. वॉशिंग मशीन आहे, मायक्रो आहे, फ्रीज आहे, काही भांडी आहेत, गॅस स्टोव आहे. सो एव्हरीथिंग इज देअर. मेन मुलं असल्यामुळे सगळं काही छान होतं. आणि ह्यावेळेस आम्ही असं ॲक्च्युली प्लॅनच केलेलं की आम्हाला आतमध्येच राहायचं आहे, जास्त आम्ही फिरणार नाही आहोत. वी जस्ट वॉन्ट टू लिव्ह दॅट गोवनवाला लाईफ इथे राहून. आणि इकडची मच्छी तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे किती अप्रतिम आहे. आम्ही लिटरली सकाळी सुरमई आणि चौनकमधनं आम्ही चौनक सर्वात जास्त ॲप्रिशिएट केलं. आपण आपल्या इथे सुरमई खातोच, बट चौनक एक फिश आहे. खूप लोकांना विचारलं की चौनक एक्झॅक्टली काय. सो इट्स अ फिश जी गोवन फिश आहे, जी इथेच मिळते, ती आपल्या इथे नाही मिळत. जर ती आपल्या इथे मिळायला लागली ना तर मजा नाही आहे. जी ती ऑथेंटिसिटी गोव्याची आहे ना ती निघून जाईल. मग सो इथे जेव्हा पण लोक येतात तेव्हा प्रत्येकजण वेगवेगळ्या ह्याच्याने येतो, की काही लोकांना फिरायचं आहे, काही लोकांना फक्त एका जागेवर राहून तिकडचं फूड आहे ते एन्जॉय करायचं आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या ह्याच्याने इकडे येतो. बट आम्ही ॲक्च्युली हे जे 4 दिवस होते अमेझिंग स्पेंड केलेले आहेत. उद्या आता आम्ही इकडनं चेकआउट करणार आहोत. बट येस, घरी जायला आम्हाला अजून वेळ आहे. उद्या आम्ही कोणत्या लोकेशनवर जाणार आहोत ते नक्कीच तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. बट ॲज ऑफ नाव जेवढं आम्ही आमचं टाईम स्पेंड करतो ते अमेझिंग स्पेंड करतो. ते डिटेल्ससुद्धा विचारलेलं. सो कालच्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं, आजसुद्धा मेन्शन केलेलं आहे. हे पण विचारलेलं की हे Booking.com सुद्धा आहे का. सो कसं असतं मी तुम्हाला सांगते. आम्ही हे Airbnbवरनं केलेलं आहे. सो ही जी होस्ट असते ना त्यांच्यावर डिपेंड येते की त्यांना बुकिंगवर पण टाकायचं आहे की नाही. काही लोक फक्त त्यांचे जे विलाज आहेत, त्यांचे फ्लॅट्स आहेत किंवा त्यांची जी जागा आहे ती फक्त Airbnbवरच टाकतात. आणि Airbnbचे जे विलाज असतात ना ते थोडेसे वेगळे असतात Booking.com किंवा मेक माय ट्रिपवरच्या विलाजपेक्षा. हे थोडंसं
छान क्रिएटिव्हली काय म्हणतात सजवतात आणि छान वाटतं. आता जर ह्या विलाचं तुम्ही थीम बघाल ना, पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट थीम आहे आणि खूप स्पेशियस आहे, अमेझिंग. सो खूप लोकांनी हे पण विचारलं की एक्झॅक्टली आम्हाला कितीला पडला विला. सो आम्हाला 3 nights 4 days 17,000ला पडला हा पूर्ण जो विला आहे. डिपेंड्स ऑन सीझन ऑल्सो की तुम्ही कोणत्या सीझनच्या वेळेस येत आहेत. सीझन टू सीझन प्रत्येक जागेची जी कॉस्ट आहे ती डिफर करते. त्या दिवशी सनी तेच बघत होता, त्याने 2 rooms हॉटेलचे पाहिले तर त्याचं पर रूमचं काही ठिकाणी जसं आम्हाला हवं होतं तसं 6,000 किंवा 7,000 पर नाईट असे काही होते, जे 10,000पर्यंत पण जात होते. बट हे आम्हाला असं वाटतं की आम्हाला खूपच छान कॉस्टला पडला आहे हा विला. आणि फूडचं तुम्ही बोलाल तर आता आम्ही स्वतः इथे घरी बनवतो ना, तर कॉस्ट कटिंग खूप होती. जर बाहेर आपण गेलो खायला तर आरामात तुमचं जर 4 लोक असतील तर आरामात बिल 3,000 ते 3,500पर्यंत जातं. आणि आज तेच आम्ही घरात जेवण बनवलं तर तेवढं पण नाही गेलं, कारण सामान वगैरे सगळं आधीच आणलेलं. सो अशा प्रकारे तुम्ही कॉस्टसुद्धा कट करू शकतात. मेन म्हणजे बजेटेड ट्रिप ऑफकोर्स होऊ शकते गोव्यामध्ये तुम्ही आलात तर. खूप सारे अपार्टमेंट्स आहेत, विलाज आहेत, तुम्ही फक्त गुगलवर सर्च करा. आम्ही ज्या दिवशी इथे आलो त्या दिवशी तुम्हाला माहितीच आहे का, आम्ही बुकिंग नव्हतो काही करून आलो. सो गुगल इज अ बेस्ट प्लेस. तुम्ही काहीही तिथे टाकलं की तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी तिथे मिळतात. सो यू जस्ट हॅव टू सर्च थिंग्स. फक्त ना आम्ही काय केलं माहिती आहे का, आम्ही खूप जागे सर्च केले आणि booking.com ना रिझर्व करून ठेवलं त्या प्लेसला. पे नाही केलं. booking.com तुम्हाला तिकडे जाऊनच पे करावं लागतं. तर आम्ही तिथे गेलो, काही जागे बघितले. कसं असं काही जागा ना फोटोजमध्ये वेगळे दिसतात आणि प्रत्यक्षात वेगळे दिसतात. तो 1-2 जागा प्रत्यक्षात जाऊन बघितलं आणि मला हे नाही सुटेबल नाही आहे, कारण किड्ससुद्धा आहेत आमच्याबरोबर. आजूबाजूचं एन्व्हायरमेंट कसं आहे हे पण मॅटर करतं या सगळ्या गोष्टीमध्ये. सो मग तिकडे जाऊन आम्ही चेक केलं. नाही आम्हाला आवडलं तर आम्ही ते कॅन्सल करून टाकलं. मग आम्ही असं सर्च करतो. फक्त तुमच्यातनं खूप सारा पेशन्स असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडी असली तर तुम्ही कुठेही कोणत्याही जागेवर फिरवू शकतात. आता सिओलिमला आम्ही राहतो, आमच्याकडे गाडी होती म्हणून आम्ही कुठेही कलंगूटला जाऊ शकतो बागाला, जी हार्डली 15-20 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती आहे. यात ना ॲक्च्युली जसं तुम्ही बुकिंग स्वतः करत असाल ना, तुम्हाला स्वतः समजून जाईल. आणि असं नाही आहे की आम्ही पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रो आहोत. जोपर्यंत चुका नाही होत तोपर्यंत काही शिकणारसुद्धा नाही होत. तर करत राहायचं. आणि काही नाही, फायनली आता आजचा हा लास्ट डे आहे. ही जागा आम्ही मिस करणार आहोत. सो लेट्स गो. सगळे गेलेले आहेत पूलमध्ये. चलो. नायसू मजा करते. सो नायसाचे जेवढे स्विमिंग कॉस्ट्युम्स आहेत ना, सगळे मी गोव्यामधनंच घेतले. आता मी नवीन तिला घेतलेत कालच. पहिले 2 पीस घालायचे तर पूर्ण 1 पीस घेतलंय. काय नाही श्वेता मॅम शिकवते DPS मध्ये. प्रोसेस वाली मॅगी अभिसाठी मेड बाय माय लाडकी मेवणी. मेड बाय माय मेवणी. आणि छान असा अंड नाही ऑल टाइम फेवरेट अंड मॅगी मी स्वतः पण बनवतो कधी घरी. पण माझी आता खातिरदारी केली आहे रचनाने, त्यामुळे थँक्यू सो मच. मंडळ आभारी. मला काय दिसेल रिटर्न गिफ्ट? आमचं सिर्फ रिटर्न गिफ्ट आहे. रिटर्न गिफ्ट मिळालं मॅगी, यांच्यासाठी प्लेन मॅगी आणि माझ्यासाठी स्पेशल मॅगी. रिलॅक्सेशन चालू आहे दोघी बहिणींचं. लक्झुरी काय कुठले शेफ? मास्टर शेफ, सेलिब्रिटी मास्टर. सो वाजलेत संध्याकाळचे 8:30-9 आणि परत आता डिनरला. मायक्रोवेव्ह मध्ये करते तसे पण झाले असते ना. यम्मी 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 अँड इन माय टमी इन माय टमी टमी.
फायनल डिश इज रेडी. अजून काय? रचना नानू पिशिका वाजलेत आता रात्रीचे 10:30 आणि आज लास्ट डे आहे. सो आम्ही चाललो आहोत गोवाला. गोवा मार्केटला. ड्रायव्हर सीटवर आहे. अभिची वाट बघतोय. नाना कुठे गेली? रात्रीचे 11:30 वाजता यांची सगळ्यांची शॉपिंग चालू आहे गोवामध्ये. नाही तेच घ्यायचं, जे आहे ते घ्यायचं नाहीये. तुझा पांडा हरवलेला तो. बघ 1 2 किती पांडा आहेत बघ. नाही हा बघ ब्लॅक. दाखव ब्लॅक कसं मग वाईट दिसतो. भारी आरशी होता एकमेकांच्या डोक्यांवर. आईसाठी घेतले हे 4 साठी शॉपिंग करत आहे. छान असे ड्रेसेस आहेत. सो हा वाला चूज केला आहे. ह्याची कॉस्ट अराउंड 650 आहे. बार्गेन करून पण कमी नाही होते, पण क्वालिटी छान आहे म्हणून घेत आहे. आणि हा वाला एक पण सुंदर है ना. हा पण छान आहे. तो घेतला बघ. ते नाही ना, तिला हाताचा इश्यू. हा नको. ते 2 छान आहेत. व्हाईट मध्ये घेतलाय बघ फाल्गुन. हातांचा इश्यू आहे ना. क्यूट आहे रे. लाईट वाली आहे मस्त पैकी. म्हटलं पुढे घेऊन घाल. तिची घाई पण 450. 12 वाजले तरी मार्केट अजून ओपन आहे. दोघींनी काय नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी काय ना काही शॉपिंग केली. नाईसा आणि रचना, फाल्गुनी, मी सगळ्यांनी थोडंसं रिफ्रेशमेंट ड्रिंक म्हणून आम्ही आता गोवा स्पेशल टेंडर कोकोनट शेक घेतो. टेंडर कोकोनट मँगो डिलाइट मिल्कशेक. मँगो कुठे? आता ते आर्टिफिशियल मँगो होते म्हणून म्हटलं. टेंडर कोकोनट मिल्कशेक इज रेडी. संडेला अभी फुल है. चलो मज्जानी लाईफ છે. ज्ञानानु मज्जानी लाईफ છે है ना. उद्यापासून सगळं बंधनी लाईफ છે. चलो. सो फायनली हा दिवस सुद्धा संपलाय. वाजले आहेत सकाळचे रात्रीचे 1 आणि खूप अमेझिंग टाइम आम्ही स्पेंड केलेला आहे गोवामध्ये. दरवर्षी गोवाला येतो आणि दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स करून जातो. यावेळेस आम्ही स्वतःहून जेवण इथे बनवलं. सो हा ऑल टुगेदर एक वेगळा एक्सपिरियन्स होता. बट मजा आली. सारखं तेच होतं की मामा मामी असते तर अजून धमाल आली असते. पूर्ण आमचा ग्रुप असता तर अजून आम्ही खूप धमाल केली असती. बट इट्स ओके. दरवेळेस सगळंच काही पॉसिबल होतं असं नाही आहे. बट येस, जसं मी मगाशी सांगितलं, अजून 2 दिवस आहेत आम्हाला घरी पोचायला. सो उद्या आम्ही कुठे जाणार आहोत ते नक्कीच तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि कालच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं, आज सुद्धा मेन्शन करते. लवकरच हॅपी ट्रिप्स बाय अबुनी अँड नवेंजल परत एकदा थायलंडला जाणार आहेत. जी ट्रिप आहे एप्रिलमध्ये. मी व्हॉट्सअपचा नंबर दिला, प्लस तुम्ही आता स्क्रीनवर सुद्धा बघत असाल. हे काही तुम्हाला बाकीचे इन्फॉर्मेशन हवे असतील ते तुमच्या पॅकेजमध्ये अकोमोडेशन, फ्लाईट तिकीट्स, 3 मील्स, साईट सीइंग, ट्रान्सफर्स हे सगळं काही इन्क्ल्यूड आहे. आणि आम्ही जसं आम्हाला
असा एक्सपिरियन्स येतो आहे, जसं आम्हाला एक अप्रोच मिळतो तसं आम्ही नवीन नवीन ॲड करण्याचा प्रयत्न करतो आहेत. आणि फर्स्ट ट्रिप जी होती थायलंडची ती अमेझिंग होती, सक्सेसफुल होती. आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केलेली. सो लवकरच आता सेकंड ट्रिपसुद्धा जाणार आहे. बुकिंग स्टार्ट झालेले आहेत, काही लोकांनी बुकिंगसुद्धा केलेले आहेत. सो तुम्हीसुद्धा बुक करू शकतात. सो चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.